नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। पनवेल इथल्या तक्का भागात असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाबाहेर 2 दिवसांचं अर्भक आढळलंय। हे अर्भक एका कपड्यात व्यवस्थित गुंडाळून एका बास्केटमध्ये ठेवण्यात आलंय आणि त्याचबरोबर त्याच्याजवळ दूध पावडर, दुधाची बाटली आणि एक चिठ्ठीही ठेवण्यात आली आहे। आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये, आम्ही बाळाचा सांभाळ करू शकत नाही। बाळाला सांभाळायला आम्ही मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीये। आम्ही जे भोगलंय ते या बाळाने भोगू नये यासाठी आम्ही याला सोडून चाललोय। माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्या। एक दिवस आम्ही या बाळाला नक्की घेऊन जाऊ, असं इंग्रजीमध्ये त्या चिठ्ठीत लिहिलंय। हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाचं मान्यता प्राप्त आहे। हे संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागातच एका बास्केटमध्ये अर्भक आढळून आलंय। प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे अर्भक रात्रीच्या वेळेस कोणीतरी सोडून गेलं असावं। या नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि शेजारच्या दवाखान्यात या अर्भकाला दाखल केलं। बच्चे को भूख लगा था, दवाई खाना लेके गया, उसको गरम दूध करके पिलाया है। कैसी उसकी माँ बाप है क्या पता नहीं चल रहा है। मैं भी एक माँ हूँ, बच्चे दादा बस। तुम्हाला किती वाजता मिळाला अर्भक? आम्हाला अर्धा तास झाला। डायरेक्ट लहान बाळ रडत होता। यांना अर्भक किती मिळाला? सकाळी 6 वाजता 6:30 वाजता। अतिशय चांगल्या घराण्यातलं कुठलं तरी असावं, म्हणजे उच्चभ्रू लोक आहेत, कारण त्यांनी इंग्रजीमध्ये याची चिठी याच्यामध्ये लिहून ठेवले की मला हे परवडणार नाही हिला सांभाळणं, म्हणून मी तिला इथे सोडते आणि पुढच्या भविष्यात तिला कधी कुणीतरी मी घेऊन जाईन, परत नेईन, तिला कुणीतरी नीट सांभाळा। त्याकरता सेरेलॅक आणि बरोबर दुधाची बाटली या सगळ्या गोष्टी ठेवल्या। बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले। त्यानंतर हे बाळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। किंवा त्या मुलाला दुखापत झाली असती, कोणी पाहिलं नसतं तर आज त्या बाळाची जीवितहानी झाली असती। तर कमीत कमी पालकांनी असं करू नका, अशी माझी हात जोडून त्यांना नम्र विनंती आहे। आणि अशा काही घटना घडल्या तर माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या राज्यात अनेक दानशूर व्यापारी आहेत, लोकांना मदत करणारे, आपण त्यांच्याकडे मदत मागू शकता, पण अशा घटना घडू नये आणि ह्या पालकांवर कारवाई व्हावी। पोलीस आज चौकशी करत आहेत, जो कोणाला ह्यांचे पालक माहिती असतील तर नक्कीच पोलीस स्टेशन असेल। पनवेल पोलिसांकडून या बाळाची काळजी घेतली जाते। पोलिसांकडून बाळाच्या आई वडिलांचा शोध देखील सुरू आहे। घटनास्थळावरचे सर्व CCTV फुटेजची देखील तपासणी केली जाते। पनवेलहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।